CTET पेपर 2 2023ला रोम्बस म्हणजे समभुज चौकोन यावर आधारित विचारलेला हा प्रश्न पाहूया. सोल्युशन काय दिलेला आहे. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 10 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. देन इट्स पेरिमीटर म्हणजेच परिमिती किती विचारलेलं आहे. तर बघा, पहिली डायगोनल दिलेलं आहे 10 सेंटीमीटर आणि दुसरी दिलेली आहे 24 सेंटीमीटर. तर समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते एकमेकाला 90 अंशात दुभागत असतात. बरोबर, 90 अंशात दुभागत असतात. याचा अर्थ काय झाला, ही पूर्ण जर कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर निम्मा म्हणजे किती होणार, 5 सेंटीमीटर. बरोबर, तसंच हा पूर्ण कर्ण जर 24 सेंटीमीटर असेल तर निम्मा म्हणजेच हा 12 असणार. बरोबर, आणि ते 90 डिग्री तयार होईल. हा जर त्रिकोण तुम्ही बघितला वरचा त्रिकोण, तर हा काटकोन त्रिकोण तयार होतोय. 5, 12, 13 हे पायथागोरस एक त्रिकूट आहे, म्हणजे ही बाजू 13 असणार. ही जर बाजू 13 असेल तर समभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात. बरोबर, त्याच्यामुळं परिमिती काय येणार आहे, 13 गुणिले 4 म्हणजेच 52 सेंटीमीटर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.